UDAS 2018-19 याची माहिती आपण आज भरूया। UDAS प्लस या आपण गुगल बारवरती सर्च करा, त्यानंतर आपल्या समोरती udasplus.com या वेबसाईट आपल्याला ठिकाणी ओपन होते। त्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफरन्स असणारं पेज आपल्यासमोर ओपन होतं। यामध्ये आपल्याला दोन प्रकारे लॉग इन करता येतं, एक स्कूल लॉग इन आणि ब्लॉक लॉग इन। ब्लॉक लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो तुमच्या BRC कडून म्हणजेच MIC कोऑर्डिनेटर कडून जो तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड एंटर करायचा आणि दिलेला कॅप्चा बरोबर टाकून लॉग इन वर क्लिक करायचा आहे। संबंधित BRC कडून हे पासवर्ड त्यांच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे, त्यानुसार आपण लॉग इन करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला या UDAS प्लस मध्ये जी काय आपण माहिती भरणार आहे ही माहिती भरत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ठराविक संकेतांकानुसार आपल्याला ही माहिती द्यायची आहे। त्यानंतर सर्वात प्रथम आपल्या समोर अशा पद्धतीने सर्व शाळांचे UDAS असणारे आपल्या केंद्रामधील सर्व शाळा या लॉग इन मध्ये आपल्याला दिसून येतील। तुमचं ब्लॉकचं नेम या ठिकाणी पंढरपूर हा आमचा ब्लॉक आहे। त्यानंतर या ब्लॉक मध्ये असणारे एकूण शाळा किती आहेत याच्यावरती क्लिक करायचं। हे क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला पूर्णतः या आपल्या ब्लॉक जे काही UDAS कोड आहेत हे UDAS आणि त्यांच्या शाळेची नावं आपल्या समोर ओपन होतील। आपल्या शाळेचा जो UDAS आहे तो सर्च बार मध्ये टाका आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर फक्त आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या शाळेचा UDAS क्रमांक दिसेल। यानंतर UDAS क्रमांकावरती क्लिक करा। त्यानंतर आपल्या शाळेचं जे काही प्रोफाइल आहे किंवा शाळेची जी काही UDAS संदर्भातली जी काही माहिती आहे ही माहिती या ठिकाणी ओपन होईल। हे सेक्शन 1 ते सेक्शन वाईज 1 2 3 असे एकूण जवळपास 11 सेक्शन आहेत। ही पूर्ण माहिती आपल्याला या 11 सेक्शन मध्ये भरायची आहे। एकूण याच्यामध्ये 41 टॅब आहेत प्रत्येक सेक्शन मध्ये। त्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपण आता माहिती भरायला चालू करू। यामध्ये आपल्याला प्रोफाइल वरती आपण क्लिक करू। आता प्रोफाइल म्हणजे शाळेचे जे काही पायाभूत म्हणजे जे काही भौगोलिक ठिकाण आहे या संदर्भातली माहिती आहे। यामध्ये आपल्याला UDAS क्रमांक वगैरे हे सर्व ऑटोमॅटिक आलेलं दिसून येईल। तुम्हाला ज्या ठिकाणी ब्लँक आहे त्या ठिकाणीच माहिती तुम्ही भरू शकता, या माहितीमध्ये तुम्ही बदल करू शकणार नाही। यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे आपल्या ठिकाणी ब्लॉक आहे, ब्लॉक कोणता आहे आपला पंढरपूर ब्लॉक, जो तुमचा तालुका असेल तो त्याचं ब्लॉक नेम या ठिकाणी आपण टाकू शकता। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये येता त्याचं नाव त्या ठिकाणी टाकू शकता। शाळेचा मोबाईल नंबर असेल, फोन नंबर असेल, लँडलाईन क्रमांक असेल, जो कोण रिसोर्स पर्सन ही माहिती भरतो आहे त्याची माहिती असेल, हे सर्व बेसिक माहिती पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करा जर तुम्ही माहिती भरत असेल तर, म्हणजे पूर्ण योग्य माहिती भरली असेल तर। आता कॅटेगरी, या कॅटेगरीमध्ये म्हणजे शाळेचा जो काही प्रवर्ग आहे हा कोणत्या प्रकारचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये शाळेचा प्रवर्ग माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे, दोन्ही आहे। यामध्ये एकूण आता टाईप ऑफ स्कूलमध्ये काय कोणत्या प्रकारची शाळा आहे म्हणजे शिक्षण म्हणजे सहशिक्षण वगैरे असेल या पद्धतीने तुम्ही माहिती भरू शकता। शाळेची मॅनेजमेंट कसं आहे, शाळा व्यवस्थापन कसं आहे, प्रायव्हेट एडेड आहे की काय। यानंतर शाळेचं स्थापना वर्ष काय आहे, या ते वर्ष कोणतं ते या ठिकाणी टाकायचं। नंतर शाळेच्या खालच्या वर्गावर आणि वरचा वर्ग कोणता असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। आता यामध्ये शाळाचं जर उच्चीकरण झालेलं असेल तर आपण या ठिकाणी माहिती भरायची, अन्यथा या ठिकाणी हे सोडून द्यायचं आहे। तर या ठिकाणी CWS म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष अशी सोयी आहे का, तर या ठिकाणी आपण माहिती देताना जर असेल उत्तर होय, तर नाही तर नो, यस नो वरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला परत रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे रहिवासी शाळा आहे का, निवासी शाळा आहे का, असेल तर कोणत्या प्रकारची आहे ते लिहायचं तुम्हाला। आणि आपल्या या शाळेमध्ये असणारी जे काही विद्यार्थ्यांची संख्या आहे म्हणजे अप्पर प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल, या विद्यार्थ्यांची संख्या मुलं आणि मुली यांचे एकूण किती मुलं आणि किती मुले आहेत ही माहिती या ठिकाणी भरायची आहे। हा टॅब पूर्ण झाला की तुम्ही या ठिकाणी सेव्ह करू शकता आणि यामध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोणत्या प्रकारचं आहे ते देखील या ठिकाणी मेन्शन करता येतील। त्यानंतर आपण नेक्स्ट टॅबवरती जाऊया। लँग्वेज, आपल्या शाळेमध्ये असणारे कोणत्या प्रकारच्या सूचना कोणत्या भाषेमध्ये तुम्ही दिलेल्या असतात आपल्याला। यामध्ये आपण घेताना मराठी ही आपण
प्रथम भाषा आपण या ठिकाणी घेतो किंवा आपलं जे काय व्यवहार चालतो तो फक्त आपल्या मराठी भाषेमध्येच चालतो या संदर्भातील माहिती. तसेच याबद्दल स्कूलची माहिती म्हणजे कोणकोणते या ठिकाणी आपण लँग्वेजचा वापर करतो त्या ठिकाणी आपण मेन्शन करायचं. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, अशा प्रकारे आपण या भाषांचा देखील या ठिकाणी आपल्याला या टॅबमध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला उच्च प्राथमिक शाळा स्तरातील व्यवसाय अभ्यासक्रम आहे का याची सुविधा आहे का, व्यवसाय अभ्यासक्रमाची सुविधा आहे का, असेल यस, नसेल तर नाही, असं या ठिकाणी यस किंवा नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येतं का, स्वतः या ठिकाणी आपण यस असंच करायला पाहिजे. आपण कल चाचणीच्या अंतर्गत आपण हे मार्गदर्शन करीतच असतो. मंडळ संलग्न कोणत्या मंडळासाठी आपण आहे की आपल्या कुठलं मंडळ आहे, CBSE आहे का आपलं स्टेट बोर्ड आहे ते निवडायचं. आपला त्या ठिकाणी शाळा संकेतांक क्रमांक टाकायचा, जे 240808 जो आपला स्कूल SSC कोड आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स म्हणजे आपल्या शाळेच्या असणाऱ्या जे काही प्राथमिक शाळा आहेत यांची माहिती आपल्याला या टॅबमध्ये आपल्या शाळेपासून त्या शाळेचं असणारं अंतर किती आहे एकूण हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. यानंतर ॲप्रोवेटेड ऑल वेदर स्कूल, सर्व ऋतूमध्ये आपल्या शाळेला येणं जाणं सोयीस्कर होतं का, असेल तर होय, नसेल तर नाही. शाळेला आपल्या शाळेमध्ये जे काही आपण अप्पर प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल यामध्ये एकूण किती आपल्याला विद्यार्थी संख्या आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण कामाचे दिवस किती होते प्रायमरीचे आणि सेकंडरीचे ते आपल्याला तासांमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे 5 तास 30 मिनिटे, 5 तास 40 किती वेळ शाळा भरते ते. यानंतर आपल्याला ही माहिती भरून झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर CSE म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपल्या शाळेमध्ये राबवलं जातं का याविषयीची माहिती आहे. तर या ठिकाणी प्राथमिक वर्ग 1 ते 5 असेल आणि सेकंडरी वर्ग 6 ते 8 असेल. या ठिकाणी आपल्याला दोन्हीही एक प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीलाही आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाने त्यांची माहिती रेकॉर्ड त्यांचं ठेवलं जातं का, हो, प्रत्येक ठिकाणी यस करणं आपल्याला अपेक्षित आहे. यानंतर आपण खाजगी व विनाअनुदानित शाळाची असणारी ही काय माहिती आहे. या शाळेमध्ये RTA ॲक्ट 25% नुसार किती प्रवेश घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. RTA ॲक्टमधील कलम 2009 मधील 12 नुसार जे काही नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती म्हणजे RTA ॲक्टनुसार फक्त 5वी आणि 8वी या वर्गाची नवीन आलेली RTA ॲक्टनुसार यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील म्हणजे EWS विद्यार्थ्यांची संख्या इयत्ता वाईज तुमचे जे काही विद्यार्थी स्ट्रेंथ असेल, कोणते वर्ग असतील त्यानुसार मुलं आणि मुली यांची संख्या म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील असणारी विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. याशिवाय शाळेच्या व्यतिरिक्त देखील इतर कोणत्या विशेष अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे का, तर त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. असं कोणत्या प्रकारचे त्यामध्ये किती मुलांना किती मुलींना ट्रेनिंग दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी गेल्या वर्षीची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर असे ह्या प्रकारचं ट्रेनिंग कोणी राबवलं होतं, तर यामध्ये आपल्याला स्कूल ट्रेनिंग असेल, BRC असेल, NGO असेल, किंवा दोघांनी असेल, ज्या कोणत्या जर राबवलं असेल तर त्यानुसार आपण ते कोण घेतले त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. नंतर आपल्या या ठिकाणी टाईप ऑफ द कंडक्टर कोणत्या प्रकारचं होतं, रहिवासी होतं म्हणजे निवासी होतं की अनिवासी होते की काही 2-3 दिवसापुरतं मर्यादित होतं, अशा पद्धतीची माहिती देखील या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. यानंतर चालू शैक्षणिक वर्षामध्ये उपचारात्मक अध्यापन पद्धती आपण राबवली आहे का याविषयी माहिती, पाठ्यपुस्तके सर्व विद्यार्थ्यांना मिळालेली आहेत का नाही हे देखील आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं. जर मिळाली असेल तर ते कोणत्या महिन्यामध्ये मिळालेली आहेत तो महिना या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मागील वर्षामध्ये शैक्षणिक पूरक साहित्य मिळालेलं आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. म्हणजे यामध्ये कोणकोणते घटक येतील, तर याच्यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकाचे संपूर्ण संच आपल्याला किती मिळालेले आहेत, प्राथमिकला किती, माध्यमिकला किती, उच्च माध्यमिकला किती, असेल तर यस नो, जर नसेल तर 3 या पद्धतीनं आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो.
आणि यानंतर प्रत्येक वर्गासाठी अध्ययन अध्यापनासाठी साहित्य उपलब्ध आहे का, म्हणजे TLM असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर प्रत्येक वर्गासाठी खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का, या 3 नंबर टॅबमध्ये आपल्याला आपल्याला उपलब्ध साहित्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. आता मागील वर्षी शैक्षणिक वर्षातील आपल्याला भेटीचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. कोणत्या वार्षिक तपासणी संख्या किती झालेली आहे, BRCची म्हणजे केंद्र प्रमुखाच्या किती झालेल्या आहेत, गट शिक्षण अधिकाऱ्याच्या किती झालेल्या आहेत, या संदर्भात यांच्या तपासणी किती झालेत त्यांची संख्या लिहायची आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर आता हा पुढील एक टॅब ओपन होतो. यामध्ये आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे आपल्या शाळेचं व्यवस्थापन टोटल कशा पद्धतीचं आहे याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण किती मेंबर्स आहेत, एकूण सदस्य संख्या किती आहेत, त्यामध्ये स्त्री किती पुरुष किती यांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर पुरुष आणि स्त्री यांची बेरीज एकूण SCमध्ये असणारी किती आहेत, STमध्ये असणारी किती आहेत, EWC म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या पालकांची संख्या किती ते आपण या ठिकाणी त्यामध्ये स्त्री पुरुष किती आहेत त्या पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती लिहू शकतो. यामधील प्राधिकरणाने नामदर्शित केलेल्या सदस्याची संख्या असतील. त्यानंतर प्रोडक्शन ट्रेनिंग यांना कोणकोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे, किती सदस्यांना दिलेलं आहे, येस ऑर नो याच्यामध्ये आपण हे करू शकतो. नंबर SMच्या म्हणजे या व्यवस्थापनच्या मीटिंग गेल्या वर्षी किती झाल्या ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. याचबरोबर स्कूल डेव्हलपमेंटचं प्लॅन तुमचा आपला काही या ठिकाणी विकास आराखडा आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन SMचे स्वतंत्र बँकचं खातं आहे का, असेल तर त्या बँक संदर्भात असणारी जी काही माहिती आहे पूर्ण त्या बँकेचं नाव, ब्रांच, त्याची अकाउंट नंबर त्याचा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर IFC आणि कोणाच्या नावावरती आहे याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आणि विकास समिती हे दोन्ही जर एकच असेल तर यस या बटनावरती क्लिक करा, म्हणजे वरची जी माहिती आहे ती खालच्या माहितीला लागू आहे. म्हणजे ज्या पद्धतीने SMC आहे त्याच पद्धतीनं SMDCची जे काही सभासद असतील हे तेच असतील. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जर स्वतंत्र असेल तर तुम्ही यस म्हणून या ठिकाणी माहिती तुम्ही भरू शकताय. म्हणजे याची स्थापना कधी केली, याच्यामध्ये असणारे सदस्याचे वरील प्रमाणेच आपण ज्या पद्धतीनं याच्यामध्ये असणारे एकूण पालकांचे पालक प्रतिनिधी किती आहेत, शिक्षक प्रतिनिधी किती आहेत, AWS मुलांचे आईचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांचे पालकांची संख्या किती आहे, त्यामध्ये स्त्री पुरुष स्वतंत्र वेगवेगळे. त्यानंतर शहर व स्थानिक स्वराज्य संस्थेचे असणारे जे काही सदस्य असतील, वार्ड समितीचे प्रतिनिधी संख्या असेल. त्यानंतर कोणत्याही महिला गटाच्या सदस्य संख्या असेल, म्हणजे बचत गटाची जे काही असतील संख्या त्यांची संख्या असेल. यानंतर अनुसूचित जाती व जमाती संदर्भातील जे काही पालक असतील त्यांचे स्त्री पुरुषमधील संख्या. त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी यांचे नामनिर्देशित प्रतिनिधीची संख्या, DEO आणि वित्त व लेखा परीक्षा विभागाचे सदस्य संख्या. त्यानंतर विषय तज्ज्ञ या ठिकाणी आपल्याला यामध्ये माहिती भरायची आहे. त्यानंतर शाळेतील शिक्षक प्रत्येकी एक समाजशास्त्राचा, गणिताचा किंवा विज्ञानाचा एक शिक्षक या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर तुमच्या शाळेला उपप्राचार्य असतील, उपमुख्याध्यापक असतील यांचे सदस्य संख्या किती आहे. त्यानंतर प्राचार्य, मुख्याध्यापक हे सभापती आहेत का हे या ठिकाणी माहिती लिहायची आपल्याला. या ठिकाणी SMDCची गेल्या वर्षी झालेल्या ज्या काही बैठका असतात ह्या बैठकीची एकूण संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्याच पद्धतीनं ह्या गेल्या वर्षी मीटिंग किती त्याची संख्या या ठिकाणी घ्यायची. त्याचा आराखडा, विकास आराखडा आहे का, असेल तर यस, नसेल तर नो याच्यावरती क्लिक करा. यासाठी स्वतंत्र बँक खाते आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. तर असेल तर त्या ठिकाणी त्याची बँकची असणारी जी काय माहिती आहे, बँकेचं नाव, ब्रांच, IFC कोड, अकाउंट वरील प्रमाणे आपण भरून घेऊ शकतो. या ठिकाणी बिल्डिंग कमिटी आहे का, म्हणजे शाळा बांधकाम समितीची स्थापना केलेली आहे का, या शैक्षणिक समितीमध्ये स्थापना केलेली आहे का, पालक शिक्षक संघ म्हणजे PTA आपल्यामध्ये आहे का. यानंतर होय असल्यास या ठिकाणी पालक शिक्षण एकूण बैठकीची संख्या किती आहे ती संख्या टाकायची आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर भाग 2 मध्ये आपण आता आलो. या ठिकाणी क्लासरूम म्हणजे शालेय इमारत, शालेय सुविधा म्हणजे जे शाळेच्या जे काही भौतिक सुविधा आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघू. शाळेच्या इमारतीची स्थिती की कशा पद्धतीची आहे. एक या ठिकाणी भाड्याने आहे,
शासकीय आहे की शासकीय भाडे विहिरीत आहे, इमारत नाहीच बांधकाम चालू आहे, या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. आपल्याला जो पर्याय लागू होईल तो पर्याय या ठिकाणी निवडायचा. शाळेमध्ये असणाऱ्या जे काही एकूण इमारतीची संख्या किती आहे ती या ठिकाणी मेन्शन करायचे. शाळेची इमारत कच्ची आहे की पक्की आहे. पक्की इमारत असेल तर या ठिकाणी 1 टाकायचं आहे. जर अर्धपक्की असेल तर या ठिकाणी तुम्ही 1 टाकू शकता. यापैकी कोणताही तुम्ही एक पर्यायावरती आपल्या शाळेचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कंपाऊंडच्या भिंतीचा प्रकार कसा आहे, म्हणजे पहिलं जर पक्का असेल, पक्के आहे परंतु तुटलेला आहे. दुसरा तारेचे कुंपण, बाडाचे कुंपण, कंपाऊंड भिंत नाही वगैरे या पद्धतीने हे पर्याय आहेत. शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गखोल्याचा तपशील, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या किती, बांधकाम सुरू असलेल्या खोल्या किती आणि धोकादायक वर्गखोल्या असणाऱ्या किती याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला शाळेच्या एकूण खोल्यापैकी अतिरिक्त वर्ग बांधणी खोली किती आहेत, त्यासाठी प्राथमिकसाठी किती वापरतात तुम्ही, उच्च माध्यमिकसाठी किती वापरतात, अशा एकूण शाळेच्या एकूण किती खोल्या आहेत, द नंबर ऑफ द क्लासरूम्स, एकूण शाळा या ठिकाणी किती आहे. याशिवाय शाळेच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेटर आहे यांना या ठिकाणी कशा पद्धतीची आपल्या शाळेची अवस्था आहे त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे चांगली कंडिशन आहे किंवा मोडकळीस आलेली आहे, रिपेअर करण्याची गरज आहे, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी भरू शकतो. प्राचार्यासाठी स्वतंत्र रूम असेल तर या ठिकाणी एक्सपेन्शन ऑफ द स्कूल फॅसिलिटी, याशिवाय आपल्याला या ठिकाणी माहिती या ठिकाणी भरायची आहे. अतिरिक्त जागा उपलब्ध आहे का, तर या ठिकाणी परत मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली आहे का, त्या असेल तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर टॉयलेट्स फॅसिलिटी, स्वच्छतागृहाबाबतची माहिती या ठिकाणी आपल्याला विचारले. आपल्या ठिकाणी स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही, या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. पहिल्यामध्ये असं मुलींचे जे काय स्वच्छतागृह आहेत याची माहिती लिहायची आहे. त्यामध्ये कार्यान्वित किती आणि कार्यान्वित नाहीत असं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मेन्शन करायचं आहे. उपलब्ध स्वच्छतागृहाची संख्या हे पहिल्यामध्ये तुम्ही टाकायचं, एकूण किती संख्या आहे ते टाकायचं. त्यानंतर फक्त दिव्यांगाकरता असणाऱ्या स्वच्छतागृहाची संख्या ह्या 2 नंबरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. 3 नंबरमध्ये आपल्याला एकूण उपलब्ध स्वच्छतागृहाची संख्या एकूण किती उपलब्ध आहेत, म्हणजे वरील 1 आणि 2 यांची बेरीज या ठिकाणी येईल. आणि एकूण उपलब्ध मुतारीची संख्या किती आहे, मुलांच्या किती, मुलींच्या किती, त्यामध्ये कार्यान्वित किती आहेत, यानुसार आपल्याला या ठिकाणी माहिती करायची. म्हणजे या ठिकाणी या मुतारीपैकी स्वच्छतागृह मुतारीजवळ फ्लशिंग क्लिनिंगच्या पाण्याची व्यवस्था आहे का, असेल तर यस याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी मुतारीजवळ हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आहे का, असेल तर होय, नाही तर नाही. मुलीच्या स्वच्छतागृहाजवळ इन्सिनेटर बसवलेले आहे का, म्हणजे त्याला उष्मायन असं म्हटलं जातं. जर असेल तर होय, नसेल तर नाही आहे. यस किंवा नो हा पर्याय निवडा. यानंतर शालेय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, असेल तर यस, नसेल तर नो, या पद्धतीने या ठिकाणी आपण माहिती भरू शकता. नंतर त्याच्या खाली आपण शाळेय परिसरामध्ये पिण्याची व्यवस्था आहे, त्याचे स्रोत कोणते आहेत, हातपंप आहे, सुरक्षित विहीर आहे, असुरक्षित विहीर आहे, नळ आहे, बंद बॉटल आहे, कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना पाणी पुरवता या संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. एकूण किती स्रोत आहेत आणि कार्यरत किती आहेत यापैकी कोणतेही एक या टॅबमध्ये आपण ही माहिती भरू शकतो. जर शाळेमध्ये जर तुमच्या जलशुद्धीकरण म्हणजे वॉटर प्युरिफायर RO उपलब्ध आहे का नाही, जर असेल तर तो जर खराब असेल तर यस बट नॉट फंक्शनल या पद्धतीची आपण माहिती घेऊ शकता. त्यानंतर शाळेमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते का, असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये रेन हार्वेस्टिंग केलेले आहे का, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे का, असेल तर यस, नाही तर नो, या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. शाळेच्या भोजना अगोदर किंवा शाळेनंतर धुण्याची जी काय व्यवस्था आहे यासाठी हात धुण्यासाठी साबणाची सोय उपलब्ध आहे का, असेल तर यस, नाही तर नो, या पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला शाळेमध्ये आपल्याला वॉश पॉईंट किती आहेत, म्हणजे हात धुण्याची ठिकाणे किती आहेत या ठिकाणी आपल्याला ती संख्या लिहायची आहे. म्हणजे या ठिकाणी अवेलेबल आपल्याला एकूण आपल्या शाळेमध्ये असणारे
विद्युतचं कनेक्शन आहे का, लाईट कनेक्शन आहे का, विद्युत जोडणी केलेली आहे का, असेल तर होय, नाहीतर नाही, कारणीत असेल तर ठीक, नाहीतर नो, याच्यावरती क्लिक करू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लायब्रेरियन म्हणजे शाळेमध्ये ग्रंथालयाची सुविधा, पुस्तक पेढी किंवा वाचन कोपरा यापैकी कोणत्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, हे ग्रंथालय एकूण किती ग्रंथालय आहेत असेल तर, नसेल तर नाही. NCERTनं आपल्याला शासकीय प्रशासकाकडून पुस्तकाची मिळालेली एकूण संख्या आहे ती संख्या या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ब्लॉक कोणता, बुक बँक, या बुक बँकमध्ये आपल्याला किती एकूण पुस्तकं आहे या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. याशिवाय शेवटी रीडिंग कॉर्नर म्हणजे वाचन कोपरा जर असेल तर या ठिकाणी आपण त्याची माहिती लिहू शकता. त्यानंतर आपल्या शाळेला पूर्ण वेळ ग्रंथपाल आहे का, असेल तर यस, नाहीतर नो. शाळेत वर्तमानपत्राचे व मासिक वार्षिकचे सदस्य कोण असतील तर शाळा असेल तर यस किंवा नो या पर्यायावरती तुम्ही क्लिक करून ते निवडू शकता. शाळेला खेळाचं मैदान आहे का, म्हणजे आपल्या शाळेला जर क्रीडांगण असेल तर त्या संदर्भातली माहिती. जर की आपल्या शाळेला खेळाचं मैदान नसेल तर शारीरिक शिक्षण घेण्याकरता शाळेने स्वराज्य संस्था वगैरे यामध्ये महानगर यांच्या मदतीनं खेळाचे मैदान उपलब्ध करून दिलं आहे का, असेल तर यस, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी किती जणांची झाली आहे का नाही, यस आर नो या पद्धतीचं आपण माहिती घेऊ शकतो. जर झाली असेल तर एकूण किती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली, त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना डिवॉर्मिंग टॅबलेट दिले असतील तर त्या विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांना व महिला व बालविकास कल्याण विभागातर्फे आपल्याला विद्यार्थ्यांना आयर्न व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या विद्यार्थ्यांना आपण जर त्याची देतो नियमितपणे तर असेल तर यस या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला जे काय डिसेबल्ड आहेत म्हणजे दिव्यांग आहेत त्यांना या ठिकाणी रॅम्पची सुविधा आहे का, त्या रॅम्पला हँडलर रोल आहे का, असेल तर यस. त्यानंतर आपल्याला शाळेला स्पेशल एज्युकेटर आहे का, असेल तर यस, नसेल तर नो, असेल तर कोणत्या प्रकारचा आहे तो त्याची माहिती या ठिकाणी घ्यायची. शाळेला परसबाग आहे का, म्हणजे त्याला आपण किचन गार्डन असं म्हणतो, असेल तर यस, अन्यथा नो. शाळेला कचरा कुंडीची उपलब्धता आहे का, असेल तर कशा प्रकारचे आहे, प्रत्येक वर्गात आहे, स्वच्छतागृहाजवळ आहे, स्वयंपाकघराजवळ आहे, या पद्धतीनं तुमच्या ठिकाणी असणाऱ्या कचरा कुंडीची जे काय माहिती आहे ती आपण माहिती या ठिकाणी मेन्शन करू शकता. एकूण परत न त्या ठिकाणी नंबर ऑफ द फर्निचर्स अवेलेबल, आपल्या शाळेमध्ये एकूण किती भौतिक सुविधा उपलब्ध आहेत या ठिकाणची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. शाळेमधील भौतिक सुविधा आणि साधने या संदर्भातली माहिती आहे. आपल्या शाळेमध्ये जे काही फॅसिलिटीज उपलब्ध आहेत यामध्ये सेपरेट पहिला आहे आपल्याला मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक यासाठी स्वतंत्र खोली आहे का, जर याचं उत्तर एस किंवा नो या टाईपमध्येच आहे ते असेल तर ते घ्या. या ठिकाणी मुलीसाठी स्वतंत्र खोली आहे का. त्यानंतर शिक्षकासाठी स्वतंत्र स्टाफ रूम आहे का. सहशालेय उपक्रमासाठी चित्रकलासाठी हस्तकलासाठी जर स्वतंत्र खोली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यस किंवा नो तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर शालेय कर्मचाऱ्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था आहे का. मुख्याध्यापक प्राचार्य सहमुख्याध्यापक यांच्यासाठी लागू आहे. शाळेमध्ये एकत्रित प्रयोगशाळा आहे का. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र हे फक्त माध्यमिक शाळांसाठी उपयुक्त आहे असेल तर यस अन्यथा नो. आपल्या शाळेमध्ये ग्रंथालयासाठी खोली आहे का. संगणकासाठी खोली आहे का असेल तर यस नो. या व्यतिरिक्त जर शेवटी आपल्याला अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असेल तर आपल्याला यस किंवा नो या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडायचा असेल तर हो यस, नसेल तर नो. त्यानंतर आपल्या शाळेतील प्रयोगशाळेची उपलब्धता कशा पद्धतीची आहे. यामध्ये भौतिकशास्त्र किती आहे आपल्यासाठी, यामध्ये कोणकोणत्या प्रकारची साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, ॲडिओल व्हिज्युअल किती आहेत, म्हणजे जे काय आपल्याला दृश्यश्राव्य अशा पद्धती आहेत. सायन्स किट म्हणजे विज्ञान किट आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे का असेल तर यस, नसेल तर नो या पद्धतीनं आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. त्याबरोबर मॅथ्स किट असेल, आपल्या शाळेमध्ये बायोमॅट्रिक डिव्हाइस असेल तर यस नो करा. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुढचा घटक आहे संगणक प्रयोगशाळा आणि डिजिटल शाळा.
कॉम्प्युटर अँड द डिजिटल शाळा या संदर्भातली माहिती आहे. आपल्यामध्ये आपल्या शाळेमध्ये ICT लॅब उपलब्ध आहे का असेल तर नो. विच कॉम्प्युटर लॅब अवेलेबल इन द स्कूल. कोणत्या प्रकारची लॅब आहे असेल तर ICT लॅब आहे. याच्या ठिकाणी कधी याची स्थापना करण्यात आली त्याचं माहिती लिहा. वेदर ICT लॅब इज अ फंक्शन ऑर नॉट. ती त्याचं कार्य म्हणजे कार्यरत आहे का नाही या संदर्भातली माहिती आहे. शाळेवर कोणत्या प्रकारचं मॉडेल वापरता येत आहे ते लिहा. बूट मॉडेल आहे का, बोर्ड मॉडेल आहे का किंवा दुसरे इतर काय आहे. याशिवाय शाळेत कार्यरत असणारे जे काही इन्स्ट्रक्टर कोणत्या प्रकारातले आहे, म्हणजे पूर्ण वेळ आहेत का अर्ध वेळ आहेत, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीची आहे त्यानुसार ते माहिती लिहा. आपल्या शाळेमध्ये एकूण असणारं उपलब्ध साहित्य किती आहेत. लॅपटॉप किती आहेत. लॅपटॉप असेल तर यस करा. एकूण त्यांची संख्या किती आहे 2. जर समजा ते कार्यान्वित असतील दोन्हीच्या दोन्ही तर त्या ठिकाणी परत फंक्शनल्समध्ये आपण 2 टाकू शकता. त्याच पद्धतीनं टॅबलेट्स टॅब किती आहेत त्याची देखील तुम्ही माहिती या ठिकाणी यस ऑर नो करून लिहायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप कॉम्प्युटर्स म्हणजे PC या ठिकाणी किती आहेत या ठिकाणी आपल्याला ते यस ऑर नो या पद्धतीने लिहायचं आहे. आता PC विथ इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग डिव्हायसेस म्हणजे शाळेत उपयोगी असणारे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते जर असेल तर असे किती आहेत त्याची माहिती या ठिकाणी आपण घेऊ शकतो. डिजिटल बोर्ड आहे काही म्हणजे इंटरॅक्टिव्ह बोर्ड जर असेल तर यस नो. याचबरोबर सर्व्हर आहे का, प्रोजेक्टर, LCD LED किंवा प्लाझ्मा स्क्रीन असेल यस नो. प्रिंटर उपलब्ध असेल तर स्कॅनर आहे का. त्याचबरोबर वेब कॅमेरा आहे का. जनरेटर किंवा इन्व्हर्टर किंवा UPS असेल तर यस नो. आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध आहे का. डिश TV आहे का आपल्याकडे. DTH कोणती. ही कंटेंट डिजिटल रिसोर्सेस आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे एज्युकेशनल टीचिंग एड्स आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे त्या संदर्भात माहिती. ICT लॅब आपल्याला शिकवण्यासाठी वापरली जाते का असेल तर यस. आणि एका आठवड्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये किती तासाचा या ठिकाणी उपयोग केला जातो याविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. अशा पद्धतीनं ही माहिती भरून झाल्यावर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची माहिती या ठिकाणी ओपन होते. यामध्ये आपल्याला एकूण कार्यरत शिक्षक, प्रशासकीय सहाय्यक कर्मचारी यांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. यामध्ये पहिल्यांदा अकाउंटंट म्हणजे लेखापाल किती आहेत ते लिहा. लायब्ररीयन असिस्टंट म्हणजे ग्रंथपाल. याशिवाय लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक किती आहेत. या वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, परिचर आणि नाईट म्हणजे रात्र पहारेकरी यांची देखील माहिती या ठिकाणी भरायची आहे. एकूण कार्यरत असणाऱ्या शिक्षकाची माहिती. नियमित शिक्षक किती आहेत म्हणजे परमनंट शिक्षक या ठिकाणी यांची माहिती. शिक्षक निमशासकीय निम शिक्षक किती आहेत त्यांची माहिती या ठिकाणी भरायची आपल्याला. अंशकालीन किंवा अर्धवेळ CHB किती आहेत या पद्धतीनं आपण यांची माहिती भरायची आहे. याचबरोबर RT ॲक्टनुसार कला असेल, शारीरिक शिक्षण असेल यानुसार उच्च वर्गाकरता हे उपलब्ध आहेत का असेल तर यस ऑर नसेल तर नो. आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी व अर्धवेळ निदेशकाची माहिती म्हणजे मुख्याध्यापक असेल, उपमुख्याध्यापक, प्राचार्य म्हणजे सर्व शिक्षक यांची जी काही माहिती उपलब्ध आहे ही जी काही माहिती भरलेली आहे ही माहिती आपणासमोर सर्वच्या सर्व माहिती उपलब्ध होईल. यामधून जर कोणाच्या आपल्याला जर याच्यामध्ये जर काय बदल करायचा असेल तर आपण एडिटमध्ये जाऊन त्या संदर्भात असणाऱ्या शिक्षकांचा आपण बदल या ठिकाणी करू शकतो. शिक्षकाची संपूर्ण माहिती असेल म्हणजे त्याची जन्मतारीख असेल, त्यांचा नंबर असेल, जात प्रवर्ग असेल, शैक्षणिक पात्रता असेल, नियुक्तीचा प्रकार असेल, अशा संदर्भामधील ही माहिती आपल्याला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करून आपण भरून पुढे जाऊ शकतो. यानंतर आपल्यासमोर न्यू ॲडमिशन म्हणजे जे काही नवीन प्रवेश आहेत या ठिकाणचा नवीन प्रवेश विद्यार्थी आणि पुनर्प्रवेश या संदर्भात असणारी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आता या ठिकाणी हा सेशन आपल्याला भरताना यामध्ये नवीन विद्यार्थी ॲडमिशन किती आहेत. एक सामाजिक आरक्षणामध्ये जे काही SC ST OBC मुलं आहेत यांचे किती पद्धती इयत्ता वाईज किती मुलं आहेत, किती मुली आहेत, एकूण किती आहेत प्रत्येक वर्गानुसार वर्गनिहाय आणि जातनिहाय ही माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला याच्या पुढं इतर अनियमित विद्यार्थ्यांसाठी प्रवेश जो घेतलेला आहे तो विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीचा आहे त्याची देखील आपल्या या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. शिक्षकांकडे एकूण किती जणांकडे आधार कार्ड आहेत, किती जणांकडे नाही आहेत या संदर्भात आपल्याला माहिती लिहायची आहे. म्हणजे विद्यार्थ्याचा असणारा आधार कार्ड, ती विद्यार्थ्यांची संख्या, इयत्ता वाईज,
त्याशिवाय BPL असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, यामध्ये परत आणखी जे काय लिंग असतील किंवा आउट ऑफ जेंडर असतील, गर्ल बॉय सोडून जे काही विद्यार्थी असतील त्यांची देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मेन्शन करायची आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. तुमच्यासमोर आता या ठिकाणी बॉयज आणि गर्ल म्हणजे टोटल जो काही 4.2 मधला जो काही फॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला ओपन होतो. त्याच पद्धतीनं आपल्याला आता या ठिकाणी मायनॉरिटीनुसार म्हणजे त्यांचे मायनॉरिटीनुसार त्यांचे किती ॲडमिशन्स आहेत या संदर्भात आपल्याला माहिती या ठिकाणी उपलब्ध जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. मुलं मुली इयत्ता वाईज किती, कोणत्या कास्टचे म्हणजे कॅटेगरी वाईज आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी प्रमाणामध्ये आणि पूर्ण संख्या ती आपल्याला वर्गाच्या पटानुसार ती जुळली पाहिजे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला पुनर्प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची जी काय माहिती आहे ती माहिती देखील आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. ही माहिती आपल्याला याच पद्धतीनं भरायची आहे. त्या सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण ती माहिती सेव्ह करू शकता. त्यानंतर आपल्याला त्याच्या समोरचा जो काही पॉईंट आहे आपल्या या ठिकाणी कंडक्टेड बाय करंट अकॅडमिक सेशन यामध्ये असणारा जो काही क्लास आहे वर्ग वाईज आहे, ह्या वर्ग वाईज त्याची माहिती भरताना कास्ट वाईज माहिती भरायची आहे. मीडियम इंस्ट्रक्शन त्यांना देणाऱ्या सूचना कोणत्या भाषेमध्ये आपण देणार आहे ते देखील आपल्या या ठिकाणी मेन्शन करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. तर यानंतर चालू शैक्षणिक वर्षामधील वयोगटानुसार विद्यार्थ्यांची संख्या, एनरोलमेंट बाय द ग्रेड ऑफ द चिल्ड्रन स्पेशल नीड, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण कोणकोणत्या प्रकार आपल्या वर्गामध्ये किती संख्या आहे त्यांची ती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे विशेष गरजा म्हणजे एकूण अपंगत्वाचे जे काही प्रकार आहेत हे संपूर्ण प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये आपण त्यांची माहिती इयत्ता वाईज वर्ग वाईज आपण या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अपंगत्वाच्या प्रकारानुसार या ठिकाणी आपल्याला ह्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी वर्ग वाईज आणि ते मुलं मुली या पद्धतीने आपल्याला स्वतंत्र अशी आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर 5 नंबरचा 5.1 मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स अँड फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द चिल्ड्रन, अशा विद्यार्थ्यांना जे काही आपण गेल्या वर्षी कोणकोणत्या प्रकार विद्यार्थ्यांना आपण मोफत अशा पद्धतीची सुविधा आपण पुरवलेली आहे. म्हणजे ते मोफत पुस्तकं असतील ती कॅटेगरी वाईज जनरल, SC ST OBC यामध्ये किती असणाऱ्या मुला मुलींना ते किती प्रमाणामध्ये आपल्याला दिलेलं आहे. याशिवाय नंतर मुस्लिम मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम सोडून जे काही अदर मायनॉरिटी असेल यांना आपण दिलेल्या जे काही शैक्षणिक सुविधा म्हणजे युनिफॉर्म असेल, टेक्स्टबुक असतील, इतर जे काही ट्रान्सपोर्ट येण्या जाण्या त्यांचा असेल, बायसिकल असेल, इकॉर्ट असेल, अशा पद्धतीची जी काही सुविधा आपण त्यांना पुरवलेली आहे त्या सुविधा संदर्भात ही माहिती आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे. मुलं आणि मुली या पद्धतीनं आपण ही माहिती भरू शकतो. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या प्रकारची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ही देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची आहे. म्हणजे जर अंध असेल तर त्यांना ब्रेल बुकलेट्स किती आहेत या पद्धतीनं, हिअरिंग स्किट आहेत, ज्यांना कमी दिसतं ते लो विजन आहेत, हे जे अपंगत्वाचे प्रकार आहेत त्यानुसार मुलं आणि मुली इयत्ता वाईज त्यांना किती प्रमाणामध्ये त्यांना साहित्य पुरवण्यात आलेलं आहे या पद्धतीनं ही माहिती आपण या ठिकाणी लिहू शकतो. मागील वर्षी शैक्षणिक इयत्तेचा जो काही तुमचा निकाल आहे हा निकाल ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट इयर म्हणजे 8वीचा आणि 5वीचा निकाल या संदर्भातील ही माहिती आपल्याला या ठिकाणी विचारतात. परीक्षेला बसलेले विद्यार्थी, त्यापैकी पास झालेले विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी किती यांची संपूर्ण कॅटेगरी वाईज आपल्या या ठिकाणी निकालावरून आपल्याला माहिती लिहायची आहे. बोर्ड एक्झामिनेशन रिझल्ट हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॅब आहे. म्हणजे गेल्या वर्षीचे जे काही 10वीचा रिझल्ट आहे ह्या 10वीच्या रिझल्ट वरून आपल्याला ही माहिती भरायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची आपल्याला कास्ट वाईज आणि नंतर मुलं मुली हे किती आपल्याला SC ST OBC टोटल हे यांचे आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. माहिती भरायची आहे. त्यापैकी किती पास झाले, किती ॲपियर होते कास्ट वाईज, नंतर मुलं मुली जेंडर वाईज. त्यानंतर हे इतर सोडून हे रेग्युलर विद्यार्थी सोडून इतर कुठला आपण म्हणजे 17 नंबर फॉर्ममधून जर आपल्या शाळेतून प्रवेश दिला असेल तर त्या ठिकाणी ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. यानंतर आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन रिझल्ट 10वीचा रिझल्टची माहिती देखील आपण या ठिकाणी
गेल्या वर्षीचा रिझल्ट काढून आपण या ठिकाणी त्या संदर्भात असलेली माहिती आपण भरू शकतो. यामध्ये असणारी मुलं मुली एकूण रेग्युलर मुलं किती होते म्हणजे नियमित विद्यार्थी आणि नियमित म्हणजे बाहेरून परीक्षेला बसणारे विद्यार्थी असतील तर यांची माहिती या ठिकाणी भरायची. नंतर सेकंड टॅबमध्ये आपल्याला स्कूल बोर्ड ग्रेड 10वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची 40पेक्षा कमी असणारी जनरलची, SCची, STची, OBCची मुलं मुली यांची संख्या आपल्याला मेन्शन करायचं आहे. दिलेल्या वर्गवारीनुसार आपण निकालावरून ही माहिती आपण भरू शकतो. यानंतर ही सेव्ह आणि क्लिक या पद्धतीनं आपण करून ही माहिती सेव्ह करा. या पद्धतीनं जर आपल्याला आणखी यामध्ये रेग्युलर स्टुडंट्स पासड क्वालिफाईड असेल तर या देखील वरील प्रमाण देखील या टॅबमध्ये देखील त्याची माहिती आपण भरू शकतो. पूर्ण माहिती भरून झाली की सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर शाळेला मिळालेल्या अनुदानाचा तपशील, पावती, खर्च. आता या ठिकाणी पहिला शाळा अनुदान आपल्याला किती प्रमाणामध्ये मिळालेलं आहे म्हणजे मध्यान्ह भोजन योजना वगळून आपल्याला मिळालेले अनुदान रक्कम रुपयामध्ये इयत्ता 1ली ते 8वी फक्त शासकीय शाळा असणाऱ्या अनुदानित शाळांना ही माहिती भरायची आहे. यामध्ये शाळा अनुदान, देखभाल अनुदान असेल किंवा TLMचं शिक्षक अनुदान असेल याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर फक्त हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी लागू असणार आहे. जे काही 2017-18 यामध्ये मिळालेलं जे काही अनुदान आहे हे कुठल्या पद्धतीचं बांधकाम अनुदान असेल, वार्षिक अनुदान असेल, किरकोळ असेल, पुस्तक खरेदी करण्यासाठीचं असेल, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी असेल किंवा आपल्या या ठिकाणी जे काही विद्युत देयक असतील, बिल असतील या पद्धतीचं जो काही बिल असेल ते भरण्यासाठी दिलेलं असेल. शाळा स्तरावरील असणारे जे काही इतर अनुदान असतील त्याचं देखील या ठिकाणी आपल्याला माहिती भरणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला ग्रँट स्कूल म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी फॅसिलिटी आणि एकूण रक्कम आपल्या या ठिकाणी उपलब्ध झाली, बांधकामासाठी एकूण किती आपल्याला अनुदान मिळालं आणि त्याचा खर्च किती पद्धतीनं झाला, असा जो काही संपूर्ण खर्च आहे तो कोणकोणत्या कॅटेगरीला किती मिळाला आणि एक्सपेन्सेस म्हणजे किती खर्च किती झाला या संदर्भाची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. आता यामध्ये ग्रँटचं म्हणजे पाण्याचं बिल असेल, विद्युत देय बिल असेल, दूरध्वनी असेल याचं देखील आपल्याला अनुदान जर मिळालं असेल तर ते किती मिळालं आणि किती खर्च झालं या संदर्भातील ही माहिती आपल्याला भरायची आहे. यानंतर आपल्यासमोर समग्र शिक्षण अंतर्गत आपल्याला जे काय अनुदान मिळालेलं असतं ह्या अनुदानाची माहिती देखील आपण या पद्धतीनं भरू शकता. या पद्धतीनं परत फायनान्शियल असिस्टंटचे असणारे जे तुम्हाला शाळेला अनुदान मिळालेलं आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. नंतर आपल्या पुढं आणखी एक टॅब ओपन झालेलं व्होकेशनल एज्युकेशन NSQ अल्टरनेशन. जर आपल्या शाळेमध्ये स्वतंत्र असे व्यावसायिक मार्गदर्शन करत असाल किंवा इतर काही असेल तर yes or no ज्या ठिकाणी यांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन पुरवलं जातं किंवा कोणत्या घटकानुसार म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आपण व्होकेशनल कार्य या ठिकाणी त्यांना राबवलं जातं ही देखील आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. हे दिलेल्या कॅटेगरीवर त्यांचे कोणते सेक्टर आहेत, कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे कॅपिटल गुड्स असेल म्हणजे कॉम्प्युटर संदर्भातले जे काय असतील हे भरा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. यामध्ये आपल्याला NSQचे इंटरेक्शन जे काही लेवल आहे यानुसार ही जी माहिती भरत असताना किती विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. हे ट्रेनिंग उपलब्ध करून दिलेल्यानुसार आपण किती विद्यार्थींना हे दिलेलं आहे त्याची तपशील आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्ष त्यामध्ये असणारा जो काही पट आहे म्हणजे त्यांना बाह्य ट्रेनिंग जे दिलेलं काय म्हणजे सामाजिक प्रवर्गानुसार हे या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात असणारी माहिती या ठिकाणी भरायची आहे आपल्याला. म्हणजे त्यामध्ये मुलं किती SC ST NT यांचा जो काही प्रकार आहे त्या प्रकारानुसार आपल्याला ही माहिती भरणं अपेक्षित आहे. या पद्धतीने जी आपण माहिती भरलेली असेल व्यावसायिक घटकाशी निगडीत व्यावसायिक मार्गदर्शन या घटकाने किंवा त्यांचे जे काही कोर्सेस असतात NSQचे त्या अंतर्गत जी काय माहिती भरते त्याची पूर्णतः माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर सेक्शन 10 PGI या घटकावरती काही जे घटक आहे त्यानुसार आपण त्याची माहिती या ठिकाणी बघू.
या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे फॅसिलिटी आपल्याला डाटा इलेक्ट्रिक डाटा उपलब्ध आहे का, डाटाबेस आहे का, आधार कार्ड आहे का, या ठिकाणी आपल्याला प्लेस सिस्टीम टू कॅप्चर स्टुडंट अटेंडन्स, विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध आहे का, जे बायोमेट्रिकची, जर असेल शिक्षकांसाठी बायोमेट्रिक आहे का, असेल तर यस. जर शाळेमध्ये तुम्ही मूल्यमापन करत असाल तर ते संगणकावरती केलं जातं का, असेल तर यस नो. यामध्ये इम्प्रूव्हमेंट प्लॅन बेसिक ऑफ इव्हॅल्युएशन याच्यामध्ये काही संबंधित ब्ल्यूप्रिंट त्याची आहे का. शाळेच्या आता जे काही शालेय सुरक्षा आहे ही शालेय सुरक्षितता या संदर्भात जर आपल्या शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जे काही समिती आहे त्या समितीची स्थापना केलेली आहे का, असेल तर यस नो. जर स्ट्रक्चर स्टेपची हॅज बीन द कंडक्टेड केलेली आहे असेल तर हो म्हणा, नाही तर नाही. किंवा इतर नॉन स्ट्रक्चरल असेल स्ट्रक्चरल, दोन करायचे, स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल. आपल्या शाळेमध्ये CCTV कॅमेरा उपलब्ध आहेत का, अग्निशामकाची उपलब्धता आहे का, असेल तर यस. याशिवाय स्कूल हॅव द नोडल टीचर फॉर द स्कूल सेफ्टी, आपल्या शालेय संरक्षणासाठी इतर नोडल टीचरची नियुक्ती करण्यात आलेली आहे का. जर असेल तर आपल्याला या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचं ट्रेनिंग किंवा आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची जे काय सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत का. जर या मॅनेजमेंटचं व्यवस्थापन करण्यासाठी हा एक अभ्यासक्रमाचाच भाग आहे का. जर रेग्युलर ग्रँट ऑर द डिफेन्स अँड ट्रेनिंग स्कूल, जर ह्या विद्यार्थ्यांना देखील आपण विद्यार्थिनींना देखील स्वरक्षणासाठी समिती नियोजित केलेली आहे का. जर असेल तर त्या ठिकाणी किती विद्यार्थिनींना तुम्ही या अंतर्गत ट्रेनिंग दिलेलं प्रशिक्षित केलेलं आहे या विषयाची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. PGI इंडिकेटर्स जे काही गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती भरायची आहे टीचरची. अशा पद्धतीने तुम्ही एवढ्याची माहिती व्यवस्थितपणे भरू.